नमस्कार मित्रांनो, पुनश्च एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आम्ही आज चाललो होतो कालीमठ मंदिराकडे. तर चाळीसगाववरून आम्ही पुढे निघालो आणि कालीमठ फाट्यावरून आम्ही कालीमठच्या उपळ्याच्या रोडला आम्ही प्रवेश केल्यानंतर थोड्याच अंतरावर इथून जवळपास 1 किलोमीटरवर मंदिर दिसलं आम्हाला. आणि मंदिराचा सरळ जो रस्ता जातो तो आपला पित्तळखोरा लेणीला जातो. तिथून 8 किलोमीटर पित्तळखोरा लेणी. तर आपण आलोय आता मंदिराच्या समोर आणि गाडी पार्क केली. समोर इथून नारळ वगैरे घेतलं आणि निघालो मंदिरात. गेल्यावर तिथला आजूबाजूचा परिसर एकदम मस्त आहे. इथे चप्पल वगैरे काढून आम्ही आता मंदिरात समोरच आम्हाला होम करण्याचे ठिकाण द्यायची आणि मध्ये गेल्यावर कालिका मातेची भव्य मूर्ती दर्शन वगैरे घेतल्यानंतर बाहेर थोडा फेरफटका मारला आणि फिरत असतानाच आम्हाला तिथं वातावरणाचा आनंद घेतलेला आम्ही पुढे जात होतो. तर आम्हाला अचानक दिसले मोळाचे छत. तिथं जवळपास 5 ते 6 मोळाचे छत होते. त्यात ते खवळलेलं बी होतं. त्यात थोडी भीती वाटत होती म्हणून आम्ही उतरलो आणि खाली महाराजांच्या मंदिराकडे आलो. तिथं महाराजांचं मंदिर प्रणवानंद स्वामी महाराज यांचं मंदिर आहे. आम्ही परत चप्पल वगैरे काढू आत दर्शनासाठी गेलो. मध्ये मूर्ती होती. मध्ये दर्शन वगैरे घेतले. परत बाहेर येऊन थोडं म्हटलं आता संध्याकाळची वेळ झालेली, थोडा आराम करू म्हणून थोडं बसलो इथं. बसायचे ते बाकडे थोडे गच्चूचं काम थोडं वरती केलेलं आहे, त्याच्यामुळे तिथं पाय ठेवायला जागाच नाही राहिली. म्हणजे पाय जास्त ठेवता येत नाही तिथं. लांब ठेवलं तर मग बसता येतं निवांत. इथं आजूबाजूला मस्त आंब्याची झाडं आहे. काही काही आमच्या समोरच आंबे पडले होते तिथे. आणि आमचा मित्र मस्त ब्लॉग शूट केल्यासारखा गोल गोल फिरून शूट करत होता. आणि इथं काही भाविक पण आले होते, त्याचे दर्शन घ्यायला थांबले होते. आणि इथं आतमध्ये काही भरतीचे मुलं पण प्रॅक्टिस. जुना दरवाजा आहे. इथं भरपूर चांगले डायरेक्ट मंदिराच्या बांधकामामध्ये आंब्याची झाडं आहे पूर्ण. त्या आंब्याच्या झाडाला आंबे गेली शेगड आंब्याच्या झाडाची मोठे मोठे, त्याच्यामुळे सावली एकदम तगडी असते. एक आंबा इथं काहीतरी बांधकाम चालू काय नाही. हे होम करण्यासाठी स्पेशली तर शेड बनवलेले. वरती एकदाच म्हणून धुवा निघण्यासाठी जागा आहे. तिथं भरपूर गर्दी असते नवरात्रीच्या वेळेस. मंदिराचा या साईडचा व्ह्यू. शाळा बी पाहा. आपल्या आंबा धरणात पाणी भरपूर आहे. पूर्ण उन्हाळा टिकासाठी पाणी जपून वापरा. आदेशावरून मिनी अंबाडी नाही, मिनी अंबाडी. तिथं आपण एक ब्लॉग बनवणार आहे. त्याला आमोस नंबरला